नमस्कार. आज आपण एक झटपट आणि चविष्ट हेल्दी अशी काकडीची थालीपीठ रेसिपी पाहणार आहोत. घरात काकडी असेल तर नक्की करून पहा. नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटी बेसन पीठ, 4 चमचे तांदळाचं पीठ, त्यानंतर 2 मोठ्या आकाराची कांदे बारीक कापून घेतलेले आहे, जिरेपूड, धनेपूड, हळद व लाल तिखट, 4 चमचे पांढरे तीळ, त्यानंतर इथे मी 2 मोठ्या काकड्या घेऊन याला किसून घेतलेलं आहे. तर त्यानंतर यावरतून आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भरपूर सारा कोथिंबीर, मिरची आणि लसणची ते मी पेस्ट काढून घेतलेली आहे, तीही टाकून घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा, हे सर्व मसाले टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. शक्यतोवर पाणी टाकायचं नाही, कारण की काकडीला पाणी सुटते, त्यामुळे इथे मी अजिबात पाण्याचा उपयोग केलेला नाही. आणि थोडेसे वरतून तेल टाकून हे पीठ व्यवस्थित असं मळवून घेतलेलं आहे. इथे मी पोळपाटावर कॉटनचा कपडा अंथरून घेतलेला आहे, ते ओला करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा छोटासा गोळा घ्यायचा आहे थालीपीठाचा, आणि ह्या कॉटनच्या रुमालावर आपल्याला थोडेसे पाणी टाकून हे थालीपीठ आपल्याला हाताने थापून घ्यायचे आहे. बघू शकता, अशा पद्धतीने थोडे थोडे पाणी लावून या थालीपीठाला आपल्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर या थालीपीठाला आपल्याला गोलगोल अशी होल पाडून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी वरतून थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहेत. तिळाने छान क्रंचीनेसपणा येतो. आणि इथे तवा गरम छान झाला की यावरती आपल्याला तेल टाकून हे थालीपीठ टाकून घ्यायचे आहे आणि त्यावरचा रुमाल काढून घ्यायचा आहे. तर यावरतून आपल्याला तेल टाकून मस्त असे खरपूस गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे थालीपीठ भाजताना तुम्ही इथे तूप व तेलाचाही उपयोग करू शकता. तर मस्त रेडी झालेले आहेत आपले थालीपीठ. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.